नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल आज का नवीनवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज का नवीन चर्चा भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, ITI ॲडमिशनबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट मी तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे. महत्त्वाची मोठी अपडेट अशी आहे की आज तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर असणार आहे, कारण की तुमची आज या ठिकाणी मेरिट लिस्ट लागणार आहे. लक्षात घ्या, आज तुमच्या ठिकाणी मेरिट लिस्ट लागणार आहे आणि ही मेरिट लिस्ट तुम्हाला कशी चेक करता येईल त्याविषयी संपूर्ण तुम्हाला माहिती मी याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यानंतर ही मेरिट लिस्ट कुठे बघायची, किती वाजता लागणार आहे आणि ह्या मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला काय करणार आहे, संपूर्ण माहिती मी समजून सांगतो. आज जी मेरिट लिस्ट लागणार आहे तर ह्या मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला कळणार आहे की तुमचा जो नंबर आहे तो कुठे लागलेला आहे. म्हणजेच काय, तर तुमचा कोणत्या ITIला ठिकाणी नंबर लागलेला हे तुम्हाला कळणार आहे. त्यानंतर तुम्हाला कोणता ट्रेड हा मिळाला हे तुम्हाला ह्या ठिकाणी कळणार आहे. म्हणजेच मग तुम्हाला ठिकाणी फिटर मिळाला की या ठिकाणी तुम्हाला इलेक्ट्रिशियन मिळाला की तुम्हाला ठिकाणी वेल्डर मिळाला हे तुम्हाला ठिकाणी कळणार आहे. की तुम्हाला ठिकाणी कोपा मिळाला हे संपूर्ण तुम्हाला ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये कळून जाणार आहे. आजची जी लिस्ट लागणार आहे ह्यामध्ये. आता बहुतेक असे विद्यार्थी की ज्यांना इलेक्ट्रिशियन हवा आहे, बहुतेक असे विद्यार्थी की ज्यांना या ठिकाणी फिटर हवा आहे आणि बहुतेक विद्यार्थी की ज्यांना कोपा हवा आहे, बहुतेक विद्यार्थी ज्यांना वेल्डर हवा आहे, असे भरपूर या ठिकाणी वेगवेगळे ट्रेड वेगवेगळे विद्यार्थ्यांनी निवडलेले आहे. तर आज मी तुम्हाला संपूर्ण माहिती समजून सांगतो की लिस्ट तुम्हाला कशी बघायची आहे आणि या लिस्टमध्ये तुम्हाला कसं कळणार आहे की तुमचा नंबर कोणत्या ITIला लागलेला आहे आणि किती वाजता ही लागणार आहे, कुठे लागणार आहे, संपूर्ण माहिती मी समजून सांगणार आहे. पण त्या अगोदर पटापट सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही. तुम्ही जर का आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर खाल्लेल्या लाल बटनावरती क्लिक करा, फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला फ्रीमध्ये सर्व अपडेट मिळणार आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन झालं नसाल तर लवकरात लवकर जॉईन होऊन जा. त्या ठिकाणी तुम्हाला मी सर्व अपडेट फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत असतो ITI ॲडमिशनबाबत. आणि सर्वात महत्त्वाची सूचना अशी आहे की बहुतेक विद्यार्थ्यांना मेरिट लिस्ट लागल्याच्या नंतर त्यांचा नंबर कोणत्या ITIला लागला हे चेक करता येत नाही. आता जर का तुम्हाला हे चेक करता येत नसेल तर विद्यार्थी मित्रांनो, स्वतः मी तुमच्या ठिकाणी मेरिट लिस्ट चेक करून देणार आहे. तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे की तुम्हाला कोणता ट्रेड मिळाला किंवा कोणत्या ITIला तुमचा नंबर लागला हे तुम्हाला मी चेक करून देणार आहे. बहुतेक विद्यार्थ्यांचा नंबर आज लागणार नाही, बहुतेक विद्यार्थ्यांचा नंबर लागणार आहे. ज्यांनी मी जी काही माहिती सांगितली होती ते जर फॉलो केलं असेल तर तुमचा नंबर याच लिस्टमध्ये लागणार आहे. पहिल्या लिस्टमध्ये बहुतेक विद्यार्थ्यांचं ॲडमिशन होऊन जाईल. आता बघा, ही जो लिस्ट आहे ही जर तुम्हाला चेक करता येत नसेल तर काय करायचं आहे, तर तुम्ही एक काम करा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी इंस्टाग्रामची लिंक दिली आहे. बघा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी इंस्टाग्रामची लिंक दिली आहे. त्या लिंकला क्लिक करा, आपल्या इंस्टाग्रामला ठिकाणी फॉलो करून घ्या आणि त्या ठिकाणी तुम्ही मला मेसेज करा, पर्सनली मेसेज करा. त्यामध्ये तुमचा रजिस्टर नंबर टाका आणि तुमच्या ठिकाणी पासवर्ड पाठवा. जेणेकरून काय होईल, हा पासवर्ड कोणता पाठवायचा आहे, तर हा पासवर्ड तुम्ही ज्यावेळेस लॉग इन करता, ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरला असेल त्यावेळेस तुमचा रजिस्टर नंबर तुम्हाला मिळाला असेल आणि पासवर्ड मिळाला असेल तर रजिस्टर नंबर आणि पासवर्ड तुम्हाला पाठवायचे आहे, तेव्हाच ते लॉग इन होतं. तर तुम्हाला रजिस्टर नंबर आणि पासवर्ड लिहून पाठवायचे आहे. त्यावेळेस मी लॉग इन करेल. लॉग इन केल्याच्यानंतर चेक करता येईल की तुमचा नंबर कोणत्या ITIला लागलेला आहे आणि ते तुम्हाला कळवलं जाईल. जर का तुम्हाला चेक करता येत नसेल तर तुम्ही चेक करण्यासाठी रजिस्टर नंबर आणि पासवर्ड पाठवू शकता. इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्या लिंकला क्लिक करून इंस्टाग्रामलाही फॉलो करून घ्या. त्या ठिकाणी तुम्हाला अपडेट मिळतात आणि पर्सनली मेसेज करून पाठवा तुमचा रजिस्टर नंबर आणि तुमचा पासवर्ड. तुमचं जे काही मित्रांनो लिस्ट असेल ती चेक करून दिली जाणार आहे की कोणत्या ITIला तुमचा नंबर लागलेला आहे. आणि जर का तुम्हाला चेक करता येत असेल तर अतिशय चांगलं असणार आहे. तुम्ही स्वतः चेक केले तर अतिशय चांगलं असणार आहे, कारण की तुमचा नंबर लागलेला आहे. तुम्ही जर चेक केला तर तुम्हाला ठिकाणी इझी जाईल. नाहीतर बहुतेक विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येतो लिस्ट चेक करण्यासाठी, म्हणून मी तुम्हाला पर्याय सांगितलेला आहे. जर चेक करता येत नसेल तर मी स्वतः तुमची मदत करणार आहे, कारण की माझा येतो आहे की प्रत्येक विद्यार्थ्याचं ॲडमिशन झालं पाहिजे आणि तेही फ्रीमध्ये, म्हणून मी तुम्हाला पूर्णपणे मदत करणार आहे. लिस्ट चेक करता येत नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इंस्टाची लिंक दिली, त्या लिंकला क्लिक करून फॉलो करा, इंस्टाला मेसेज करा, तुमचा रजिस्टर नंबर टाका आणि तुमचा पासवर्ड लिहून पाठवायचं आहे. ठीक आहे, ही झाली माहिती. आता लिस्ट कधी लागणार आहे, कशी चेक करायची त्याची थोडक्यात माहिती बघूया आणि तुम्हाला पुढची माहिती मी सांगणार आहे. बघा, पहिल्या प्रवेश फेरीसाठी संस्था व व्यवसाय निवड यादी संकेतस्थळ प्रसिद्ध करणे व उमेदवारांना SMS द्वारे कळवणे. आज तुम्हाला SMS येणार आहे. आता या SMS काय माहिती दिली जाईल, तर त्या SMS तुम्हाला अशी माहिती दिली जाते की तुमचा नंबर कोणत्या ट्रेडला लागला किंवा कोणत्या ITIला लागला. बहुतेक असे विद्यार्थी की त्यांना ठिकाणी अलॉटमेंट त्यांची झाली असते, म्हणजेच त्यांना ठिकाणी अलॉटमेंटचा मेसेज येतो, त्यांना कळवलं जातं की तुमचा नंबर फिटरला लागलेला आहे, तुमचा नंबर इलेक्ट्रिशियन लागला आहे, पण त्यांना चेकच करता येत नाही की कोणत्या ट्रेडला लागलेला आहे किंवा कोणत्या लिस्टला लागलेला आहे. आता बघा, तुम्हाला SMS येईल तर SMS तुम्हाला मी संपूर्ण माहिती दिली जात नाही,
की तुमचा नंबर तुमच्या डॉट 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 कॉलेजला लागलेला आहे किंवा या कॉलेजला लागलेला आहे असं तुम्हाला SMS दिलं जात नाही. SMS फक्त सांगितलं जातं की लिस्ट लागलेली आहे, तुमचा नंबर लागलेला आहे, मग तुम्ही आता चेक करायचं. तर चेक करण्यासाठी तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटलाच भेट द्यायची असते. ऑफिशियल वेबसाईटला रजिस्टर नंबर टाकायचा असतो, पासवर्ड टाकायचा असतो, लॉग इन करून तुम्हाला चेक करायचं असतं. तेव्हाच तुम्हाला कळतं की तुमचा नंबर कोणत्या ITला लागला. पण असं तुम्हाला चेक करता येत नाही. फक्त SMS तुम्हाला कळतं की तुमचा नंबर लागलेला आहे. ज्यांना SMS येईल त्यांनी समजून जायचं की त्याचा नंबर लागलेला आहे आणि ज्यांना SMS येणार नाही त्यांनी समजून जायचं की त्यांचा नंबर लागलेला नाही आहे. ठीक आहे. तर SMS तुम्हाला येणार आहे. तर बघा तुम्ही या ठिकाणी बघू शकता, यामध्ये 7 तारीख दिली आहे, 7 जुलै सायंकाळी 5 वाजता तुमच्या ठिकाणी ही लिस्ट लागणार आहे. टाईमही सांगितलेला आहे बघा, सायंकाळी 5 वाजता. तर तुम्ही ही लिस्ट कधी चेक करायची, 5 वाजून 10 मिनिटाला चेक करा किंवा 5 वाजून 5 मिनिटाला चेक करा किंवा 5 वाजून 15 मिनिटाला चेक करा. तुमची लिस्ट तुम्हाला दिसून जाईल. मग त्यामध्ये तुम्हाला SMS येतील. कदाचित SMS 6 वाजता येतात, कदाचित SMS 5:30 वाजतासुद्धा येतो, उशीरसुद्धा होतो. पण तुम्ही ऑफिशियल वेबसाईटला जर भेट दिली तर त्यावेळेस तुम्हाला कळून जाईल की तुमचा नंबर कोणत्या ट्रेडला लागलेला आहे. ठीक आहे. हे झाल्याच्यानंतर तुम्हाला ॲडमिशनसाठी 5 दिवसांचा कालावधी मिळतो. तर ॲडमिशनसाठी तुम्हाला मूळ डॉक्युमेंट घेऊन जावं लागतात बघा. पहिल्या प्रवेश फीसाठी निवड झालेल्या संस्थेत उमेदवारांनी सर्व मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी उपस्थित राहून प्रवेशाची प्रत्यक्ष कारवाई करणे. तर यासाठी तुम्हाला 5 दिवसांचा कालावधी मिळतो. 8 जुलै ते 12 जुलैपर्यंत तुम्हाला ॲडमिशन करावं लागणार आहे. 12 जुलै सायंकाळी 5 वाजेपर्यंत लास्ट डेट आहे, तोपर्यंत तुम्हाला ॲडमिशन करावं लागणार आहे. जर ॲडमिशन केलं नाही तर तुमचा जो काही नंबर लागलेला असतो तो या ठिकाणी कॅन्सल होऊन जातो. म्हणून 12 जुलैच्या आत तुम्हाला ॲडमिशन करावं लागणार आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता, डेट काय दिली आहे 12 जुलै आणि स्टार्टिंग डेट आहे 8 जुलै. 7 जुलैला तुमची आज लिस्ट लागणार आहे. उद्या तुम्हाला ॲडमिशनला जाता येणार आहे. संपूर्ण डॉक्युमेंट घेऊन जायचं आहे. डॉक्युमेंटचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी डॉक्युमेंटच्या व्हिडिओची लिंक दिली आहे. तो व्हिडिओ बघून घ्या. त्यामध्ये तुम्हाला मी संपूर्ण कागदपत्र सांगितलेले आहे की कोणकोणते कागदपत्र तुम्हाला लागतात. ते संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि ॲडमिशन करायचं आहे. ठीक आहे. फ्रीमध्ये तुमचं ॲडमिशन होणार आहे. आता बघा, महत्त्वाचा मुद्दा असा आहे की बहुतेक विद्यार्थ्यांना लिस्ट चेक करता येत नाही. तर कसं चेक करायचं ते सांगितलेलं आहे आणि सायंकाळी 5 वाजता चेक करता येणार आहे. आणि जर का तुमची इच्छा असेल तर स्वतः मी लाईव्हसुद्धा येणार आहे आणि लाईव्ह येऊन तुमची लिस्ट या ठिकाणी चेक करणार आहे. जर का तुमची इच्छा असेल की सर लाईव्ह या, तर संध्याकाळी 5 वाजता मी या ठिकाणी लाईव्ह सेक्शन घेईल आणि लाईव्हच्या मार्फत तुम्हाला जॉईन व्हायचं आहे. तुमचे काही प्रश्न असतील, तुमचे काही डाऊट असतील, तुम्हाला लिस्ट चेक करता येत नसेल तर तुम्ही विचारू शकता. तुम्हाला फ्रीमध्ये मी संपूर्ण मार्गदर्शन करणार आहे. फ्रीमध्ये तुमचे प्रश्नांचे उत्तर दिले जाणार आहे. जर तुमची इच्छा असेल लाईव्ह यायची तर फक्त कमेंटमध्ये लिहून पाठवा की सर आज संध्याकाळी 5 वाजता लाईव्ह या. मी या ठिकाणी संध्याकाळी 5 वाजता नक्की लाईव्ह होईल. आणि जर तुमची इच्छा नसेल तर मी येणार नाही. ठीक आहे. मग तुमची लिस्ट तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे. तर थोडक्यात तुम्हाला मी संपूर्ण माहिती सांगितलेली आहे आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्हाला काळजी करायची आवश्यकता नाही. तुमची लिस्ट कधी लागणार, हे लागणार, कधी लागणार, लक्ष ठेवायची तुम्हाला आवश्यकता नाही. मी बसलेलो आहे. मी तुम्हाला अगोदरच सांगतो की तुमची लिस्ट कधी लागणार आहे किंवा एक दिवस अगोदर किंवा त्याच दिवशी तुम्हाला मी सकाळी सांगून देतो की तुमची लिस्ट आज लागणार आहे. म्हणजेच काय, तर तुम्हाला लक्ष ठेवायची आवश्यकतासुद्धा राहणार नाही की तुमची लिस्ट कधी लागणार आहे. कारण की माझ्या चॅनलमार्फत जवळजवळ 5 ते 6 वर्षापासून हजारो विद्यार्थ्यांचं सिलेक्शन गव्हर्नमेंट कॉलेजला होत आहे. जर तुमचाही नंबर लागायचा असेल तर फक्त चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि व्हिडिओला लाईक करायचं चालायचे. जे काही नवीन व्हिडिओ येतात ते बघत चला, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण अपडेट मिळत राहील. ठीक आहे. तर संपूर्ण माहिती समजली असेल अशी अपेक्षा करतो. आणि तुमची इच्छा असेल की आज संध्याकाळी लाईव्ह या, तर संध्याकाळी लाईव्हसुद्धा मी येणार आहे. फक्त कमेंटमध्ये लिहून पाठवा की सर लाईव्ह या सर. ठीक आहे. दुसरी गोष्ट, जर का तुमची इच्छा असेल की तुमचा रजिस्टर नंबर आणि पासवर्ड नंबर जर तुम्ही कमेंटमध्ये लिहून पाठवला तरी तुमची लिस्ट चेक करून दिली जाणार आहे. बहुतेक विद्यार्थ्यांना इंस्टाग्रामची लिंक मिळत नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा, त्या ठिकाणी लिंक दिली आहे. किंवा टेलिग्रामलाही तुम्ही मेसेज करू शकता किंवा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये तुमचा रजिस्टर नंबर किंवा पासवर्ड लिहून पाठवू शकता. तुमची लिस्ट चेक करून दिली जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.